पीपीटी ओपन करतो मी. तुम्हाला दिसतीये का ते सांगा. दिसतीये ना? हो सर. हं. तर स्पर्धा परीक्षेचे स्वरूप आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम सेंटर मध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी डॉक्टर सुधीर नगरकर, लायब्ररियन, आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा. तर आज स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या दिवशी नॅशनल युथ डे, राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. आणि या दिवशी आपल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील पहिलं व्याख्यान या ठिकाणी स्पर्धा परीक्षांची ओळख या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे. तर स्वामी विवेकानंद चे या ठिकाणी कोट आहे, उठो जागो और तब तक मत रुको जब तक लक्ष्य की प्राप्ती ना हो जाए. म्हणजे प्रयत्न करत राहा, जोपर्यंत तुम्ही यशाच्या शिखरापर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत प्रयत्न हा थांबवू नका. तर यामध्ये स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त सर्वांना नॅशनल युथ डे, राष्ट्रीय युवा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो मी. आणि आपल्या व्याख्यानाला सुरुवात करूया. तर तुमच्यामध्ये मनामध्ये खूप प्रश्न असतात की एमपीएससी करू का यूपीएससी करू का तलाठ्याची परीक्षा देऊ का बँकिंग क्षेत्र निवडू, कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करू. आणि तोच प्रश्न आमच्या समोर पण असतो की एमपीएससीचा गायडन्स करायचा का यूपीएससीचा करायचा का बँकिंगचा करायचा का तलाट्याचा करायचा का पोलीस भरतीचा करायचा का, असं खूप मोठ्या प्रमाणात परीक्षांचा. आणि सध्याचं युग हे स्पर्धा परीक्षांचं युग आहे, कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं युग आहे. तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम शिवाय पर्याय नाही. तुम्हाला एमबीए करायचं असेल तरी एंट्रन्सच द्यावा लागणार आहे, बीएड करायचं असेल तरी एंट्रन्सच द्यावा लागणार आहे, इंजिनिअरिंग करायचं असेल तर नीट द्यावं लागणार, मेडिकल करायचं असेल तर नीट द्यावं लागणार, इंजिनिअरिंग करायचं असेल तर जेईईची एक्झाम द्यावं लागणार. म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ला पर्याय नाही. त्यामुळं एक लक्षात घ्या की आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालय आपलं आहे. आपल्या महाविद्यालयामध्ये तिन्ही फॅकल्टींना जर एमपीएससीच्या सिलेबस समोर ठेवून जर मार्गदर्शन केलं तर तुम्हाला कोणता फायदा होणार आहे, तर तुम्ही स्पर्धा परीक्षेचं मॅक्सिमम नॉलेज त्यामध्ये कव्हर होणार आहे. म्हणजे एमपीएससीच्या सिलेबसमध्ये सगळ्या गोष्टी त्यांनी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्या तुम्हाला पोलीस भरतीसाठी उपयोगी पडतील, बँकिंगसाठी उपयोगी पडतील. म्हणजे त्याच्यामध्ये लॉजिकल ॲप्टिट्यूड आहे, जनरल नॉलेज आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, पॉलिटिकल सायन्स आहे. म्हणजे प्रत्येक विषयाचं तुम्हाला थोडं थोडं जर नॉलेज आलं तर तुम्ही स्पर्धा परीक्षांना समोर जाण्यास तुम्ही पात्र होणार आहात. तर या परीक्षेची योजना काय असते, या परीक्षेची साठी अर्हता काय लागते, म्हणजे शैक्षणिक पात्रता काय लागते. मिनिमम ग्रॅज्युएशन ही या परीक्षेची अट आहे. कमीत कमी ग्रॅज्युएशन पाहिजे. एक लक्षात घ्या की मळवली या गावचा, सोलापूर जिल्ह्यातील मळवली या गावातील एक विद्यार्थी लहानपणापासून ध्येय ठेवतो की मला यूपीएससी परीक्षा पास व्हायची. 10वी पासून त्याच्या डोक्यात होतं की आपल्याला यूपीएससी परीक्षा पास व्हायची. 10वी 12वीला चांगले मार्क्स असताना सुद्धा
FY BA ला ऍडमिशन त्यांनी घेतलं, फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्याने ऍडमिशन घेतलं. FY ला पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला, SY ला पूर्ण परीक्षेचा अभ्यास केला, TY ला केला, आणि TY झाल्यानंतर एकाच वर्षात वयाच्या 22व्या वर्षी जाधव नावाचा विद्यार्थी हा UPSC परीक्षा पास झाला. म्हणजे एक लक्षात घ्या की तुम्हाला वाटतं की आपण कॉलेजला आलेलो आहे, कॉलेजचे दिवस आहे, तर आता अभ्यास नाही करायचा, नंतर करूयात, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर करूयात, पण तसं नाहीये. जेवढा अभ्यास तुम्ही 11वी 12वी FY SY TY मध्ये कराल तेवढं तुम्हाला लवकर यश मिळणार आहे, लवकर तुम्हाला पोस्ट भेटणार आहे. तुम्हाला परीक्षेची ओळख, परीक्षेची योजना, परीक्षेसाठी अर्हता, परीक्षेसाठी नेमकं काय अभ्यास केला पाहिजे, त्याच्यासाठी अभ्यासाचं वेळापत्रक कोणत्या पद्धतीनं बनवलं पाहिजे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी MPSC परीक्षेमध्ये अभ्यासक्रम कोणता आहे, म्हणजे एक लक्षात घ्या की दोनच पद्धतीने अभ्यास केल्यानंतर यश प्राप्त होतं. पहिली पद्धत म्हणजे काय, अकॉर्डिंग टू सिलेबस स्टडी करणं. म्हणजे काय, तर अभ्यासक्रमानुसार अभ्यास करणं. जो MPSC परीक्षेसाठी जो सिलेबस दिलेला आहे, सिलेबस फॉलो करून अभ्यास करणं. आणि दुसरी पद्धत कुठली आहे, ओल्ड क्वेश्चन पेपरचा अभ्यास. म्हणजे नेमके प्रश्न कसे येतात ते पाहिल्यानंतर लक्षात येतं की भविष्यामध्ये प्रश्न कसे येतील. त्यामुळं अभ्यासक्रम म्हणजे सिलेबस आणि ओल्ड क्वेश्चन पेपर ह्या दोन पद्धतीनेच अभ्यास केल्यानंतर तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. त्याच्यासाठी अभ्यासाची तयारी करण्यासाठी तुम्हाला नियोजन खूप महत्वाचं आहे. प्लॅनिंग इज अ फर्स्ट स्टेप ऑफ मॅनेजमेंट असं म्हटलं जातं की तुम्ही जर प्लॅनिंग करण्यात चुकला, अभ्यासाचं नियोजन करण्यात चुकला, तर भविष्यातील तुमचा म्हणजे भविष्यातील यश सुद्धा चुकणार आहे. त्यामुळं प्रॉपर प्लॅनिंग करा, अकॉर्डिंग टू सिलेबस, अकॉर्डिंग टू ओल्ड क्वेश्चन पेपर नुसार तुम्ही अभ्यासाचं नियोजन करून तुमची तयारी केली पाहिजे, म्हणजे तुम्हाला यश मिळणार आहे. एक लक्षात घ्या की सध्याच्या काळात स्पर्धा खूप आहे. म्हणजे 10 लाख मुलं जेव्हा परीक्षेला बसतात त्यावेळेला 10,000 मुलं पास होतात. म्हणजे स्पर्धा खूप आहे, आव्हाने खूप आहेत, पण इम्पॉसिबल मीन्स आय एम पॉसिबल. म्हणजे अशक्य कुठलीच गोष्ट नसते. एक लक्षात घ्या की ही परीक्षा माणसानेच बनवलेली आहे. मग माणूस पास होणार नाही तर कोण पास होणार, म्हणजे जो प्रॉपर पद्धतीने अभ्यास करणार तोच पास होणार आहे. त्यासाठी मार्गदर्शन, कोचिंगची आवश्यकता आहे. एक लक्षात घ्या की सध्याच्या काळामध्ये मी मगाशीच प्रसादला आणि ह्यांना सांगितलं की सध्या काळात यूट्यूबचा वापर प्रॉपर पद्धतीने केला तर तुम्हाला अनअकॅडमी सारखे क्लासेस तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल आहेत. प्रॉपर गुगलचा वापर करून जर तुम्ही नॉलेज गेन केलं, प्रॉपर नोट्स तयार केल्या, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर केला, मोबाईल टेक्नॉलॉजीचा वापर केला, ऑडिओ रेकॉर्डिंग केलं, तेच परत परत ऐकलं, तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे मार्गदर्शन आणि कोचिंग हे खूप महत्वाचं आहे आणि प्रॉपर पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा युटिलिटी म्हणजे आपल्या ग्रंथालयामध्ये 11 न्यूजपेपर आहेत, अनेक पिरियडिकल्स आहेत, जवळजवळ अबाउट 25 पिरियडिकल्स अँड जर्नल्स आर अवेलेबल इन अवर लायब्ररी. आणि अनेक रेफरन्स पुस्तकं आहेत, युनिक पब्लिकेशनची सर्व पुस्तके आपण स्पर्धा परीक्षेसाठी घेतलेली आहेत, पण त्याचा वापर केला पाहिजे. एक लक्षात घ्या की MPSC परीक्षा का दिली पाहिजे, MPSCच का, तर एक लक्षात घ्या की प्रशासकीय सेवेतील उच्च पदे तुम्हाला प्राप्त करण्याची संधी आहे. अखिल भारतीय सेवेमधील उच्च पदे तुम्हाला प्राप्त करता येतात. एक अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर MPSC ला पर्याय नाहीये. जर तुम्ही एखादा बिझनेस टाकला, खूप मोठे झाला, इकॉनॉमिकल खूप मोठे व्हाल तुम्ही, पण प्रशासकीय सेवेतील जे मान जो असतो समाजसेवा करण्यासाठी, जे तुम्हाला संधी उपलब्ध असती ती कोणत्याच सेवेमध्ये उपलब्ध होत नाही. त्यामुळं सुरक्षित सेवा शर्ती असतात,
वेतन श्रेणी पण चांगली आहे. सध्याच्या काळामध्ये 7वा वेतन आयोग मिळालेला आहे. त्यामुळं त्यामध्ये जो अधिकारी आहे त्याला अधिकार म्हणजे शासनाची गाडी असते, शासनातील समाजातील लोकांना तुम्हाला मदत करण्याची संधी मिळत असते. सर्जनशीलतेचा वाव तुम्हाला क्रिएटिव्ह आयडियाज तुम्ही शासनामध्ये वापरू शकता आणि गोरगरिबांचं कल्याण करू शकता. अनेक एक लक्षात घ्या की व्यक्तिमत्व विकास म्हणजे तुमचा स्वतःचा तर व्यक्तिमत्व विकास होणारच आहे, पण समाजामध्ये अनेक ठिकाणी जे दिन दुबळे आहेत तर त्यांचा पण विकास करण्याची संधी तुम्हाला प्राप्त होणार आहे. मनमे है विश्वास हे पुस्तक विश्वासराव नांगरे पाटलांचं आहे. त्यांनी अभ्यास कसा केला, नेमक्या कोणत्या ट्रिक्स वापरल्या हे त्यांनी त्यामध्ये त्यांचं आत्मचरित्रपर ते पुस्तक वर्णलेलं आहे. तर एक लक्षात घ्या की विश्वासराव नांगरे पाटील 21 किलोमीटर धावतात. व्यक्तिमत्व विकास जर पाहिला त्यांचा तर अतिशय चांगल्या प्रकारे झालेला आहे. कशामुळे तर जेव्हा अधिकारी झालेले असतात तेव्हा तुम्ही स्वतःचा व्यक्तिमत्व विकास करून सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करण्याची उत्तम संधी, समाजकार्याची संधी मिळणं म्हणजेच किंवा मिळण्यासाठीच एमपीएससी केली पाहिजे. एक लक्षात घ्या की एमपीएससी ची परीक्षा जी आहे ती अतिशय अवघड जरी असली तरी ती प्रयत्न करणाऱ्यांना खूप सोपी आहे. म्हणजे कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती असं म्हटलं जातं की प्रयत्न करणारा त्यांनी कधीच घाबरायचं नसते कुठल्याच कॉम्पिटिशनला. त्यासाठी परीक्षेची योजना तयार केली पाहिजे. परीक्षेत येणारे जे पदे असतात गट अ आणि गट ब मधील एकूण 29 संवर्गाकरिता स्पर्धा परीक्षा एमपीएससी ची परीक्षा घेतली जाते. आता गट अ मधील कुठली पद असतात तर उपजिल्हाधिकारी होण्यासाठी, पोलीस उपअधीक्षक होण्यासाठी, प्रकल्प संचालक, सहाय्यक राज्यकर आयुक्त होण्यासाठी गट अ मधील पद आहेत. गट ब मधील पद उपशिक्षण अधिकारी होण्यासाठी, कक्ष अधिकारी, मुख्याधिकारी, नायब तहसीलदार. आता जावळीमध्ये नायब तहसीलदार कोण आहे असा मी प्रश्न जर तुम्हाला विचारला तर तुम्ही म्हणणार की मला माहित नाही. पण लक्षात घ्या की नायब तहसीलदार हे प्रत्येक तालुक्याला मध्ये असतात, नियुक्त झालेले असतात. ते पद सुद्धा तुम्ही एमपीएससी द्वारे प्राप्त करू शकता. त्याच्यासाठी शैक्षणिक अर्हता महाराष्ट्र वित्त व लेखा सहाय्य सेवा, परिवहन उद्योग, तांत्रिक व इतर पदांकरिता कोणत्याही शाखेतील पदवीधर म्हणजे तुम्ही बीए झालेला असाल, बीकॉम झालेला असाल, बीएससी झालेला असाल, कोणत्याही शाखेचा पदवीधर हा अभ्यास करू शकतो. तर ही सर्व पदे जे आहेत ते तुम्ही प्राप्त करू शकता. त्यानंतर अधिवास म्हणजे कोणत्या ठिकाणी तुम्हाला नोकरी मिळणार, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे मॅक्सिमम पद आहे ते महाराष्ट्रामध्येच तुम्हाला नोकरी मिळणार आहे एमपीएससी थ्रू आणि नियुक्तीचे ठिकाण हे महाराष्ट्रातच असणार आहे. तर एक लक्षात घ्या की परीक्षेची योजना म्हणजे एमपीएससी परीक्षेचे 3 स्तर असतात. कोणते? पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. आता पूर्व परीक्षा कधी असते? फेब्रुवारी ते एप्रिलच्या दरम्यान असते. मुख्य परीक्षा जुलै ते सप्टेंबरच्या दरम्यान असते आणि मुलाखत असते ते जानेवारी ते मार्चच्या दरम्यान असते. अशा प्रकारे ह्या परीक्षेचे स्तर किंवा टप्प्यांचे वेळापत्रक टेंटेटिव्ह दिलेलं आहे. सध्याच्या काळात कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे थोडंसं बदललेलं आहे. एक लक्षात घ्या की 2022 मध्ये जी एमपीएससीची कंबाईन प्री परीक्षा म्हणजे पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे त्याबद्दल या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. ही मी लिंक ओपन करतोय. This is how fast YouTube is with Brave. आवाज येतो का सर्वांना? Pre-roll ads. प्रसाद. And here's how you can see how much time असतील, त्याचबरोबर जे मुख्यमंत्री असतील, राज्य विधिमंडळ असेल. जय हिंद मित्रांनो. युट्यूबचा आवाज येतोय ना वेदन? सेजल आवाज येतोय ना युट्यूबचा आवाज नाही येते, तुमचा आवाज येतोय. नाही असू देत की म्हणजे मी चालू करतो आता, मला सांगा फक्त. कुठलाही काम करत असताना येते ना थोडं प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. प्लॅनिंग नियोजन जे आहे. जय हिंद मित्रांनो.
कुठलंही काम करत असताना थोडं प्लॅनिंग असणं गरजेचं येतोय ना आहे. आवाज? प्लॅनिंग नाही येत. नियोजन जे आहे हे नियोजन कधी कधी तुमचं सक्सेसफुल होतं, कधी कधी अनसक्सेसफुल होतं. सक्सेसफुल इन द सेन्स की 100% नियोजन केलेल्या गोष्टी होतातच असं नाही आहे, पण साधारणतः 80% जरी झाल्या तरी समाधान आहे. सो अभ्यास करत असताना आपल्याला नियोजन करणं पण काय तर खूप गरजेचं आहे, प्लॅनिंग करणं पण खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला जे काय टार्गेट आहे या टार्गेटला एका ठराविक टप्प्यांच्यामध्ये डिव्हाइड केल्यानंतर त्याला जे टप्पे आहेत ना छोटे छोटे, त्या टप्प्यांना तोडत पुढं जायचं असतं. आणि याच्यासाठीच काय करायला पाहिजे तर नियोजन करायला पाहिजे. त्यामुळे हे जे नियोजन मी देत आहे याच्यामध्ये तुम्ही स्वतः पण थोडा चेंज करू शकता आणि आपल्याला जो योग्य वाटेल तशा पद्धतीचा नियोजनाचा ढाचा तयार करू शकता. आता कंबाईनच्या पूर्वपरीक्षेसाठी मी एक स्टडी शेड्यूल कसं प्रकारे असलं पाहिजे ते मी देणार आहे. व्हिडिओच्या शेवटी असेल, पण त्याच्या अगोदर जे काही 7 विषय महत्त्वाचे आहेत ते कंबाईनच्या पूर्वपरीक्षेसाठी MPSC कंबाईनच्या, आणि त्या 7 विषयांच्या कोणत्या मुद्द्यांना जास्त हात घातला पाहिजे, म्हणजे थोडक्यात जो स्मार्ट पद्धतीनं स्टडी केलं पाहिजे ना, या स्मार्ट स्टडीच्या बाबतीमध्ये मी बोलणार आहे. एक लक्षात घ्या की यांनी स्मार्ट पद्धतीने स्टडी, म्हणजे आता पूर्व परीक्षा जी आहे बरं का प्रसाद, पूर्व परीक्षेमध्ये हे विषय आहेत इतिहास भूगोल, म्हणजे GS आणि CSAT. GS मध्ये इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, विज्ञान, मॅथमॅटिक्स अँड रिझनिंग आणि करंट अफेअर्स हे आहे, हे ते सांगतायत. समजतंय ना, ऐकू येतंय ना प्रसाद? ठीक आहे. तत्पूर्वी एज्युकेट टू इंडिया ग्रुपचं मोबाईल ॲप्लिकेशन आहे, भरपूर अशा फ्री व्हिडिओज आहेत, कंबाईनचा स्पेशल कोर्स आहे, सर्व विषय मी तिथे घेतलेले, रिव्हिजन कोर्स आहे, याच्यामध्ये सर्व विषय मी घेतलेले आहेत, अजून याच्यामध्ये व्हिडिओ पण ॲड होणार आहेत. सो हा कोर्स पण तुम्ही परचेस करू शकता, बघू शकता. NCERTची पण कोर्सेस आहेत जे UPSCची MPSCची राज्यसेवेची तयारी करत आहेत. मराठीमधून सर्वच्या सर्व मी NCERT शिकवलेले आहेत. एक लक्षात घ्या की NCERTची जी पुस्तकं आहेत आणि महाराष्ट्र राज्य परिषदेची जी पुस्तकं आहेत म्हणजे आपले बोर्डाचे, ते इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र हे सगळे पुस्तकं आपण कलेक्ट करायचे आहेत. की आपल्या शेजारी मुलं वगैरे असतात तर त्यांच्याकडून ती पुस्तकं घ्यायची आहेत आणि त्याच्यातून नोट्स काढायला सुरुवात करायची आहे. त्या पण तुम्ही कोर्सला थोडं बघू शकता आणि आवडले तर परचेस करू शकता. तर चला आपण आपल्या मुद्द्याच्यावरती येऊ. आता कंबाईनची पूर्वपरीक्षा प्रत्येक वर्षी होते साधारणतः. तर या पूर्वपरीक्षेमध्ये आपल्याला एक प्लॅनिंगमध्ये घुसायच्या अगोदर आपल्याला त्याचा एक टप्प्यांच्यामध्ये डिव्हायडेशन करणं गरजेचं आहे. बघा, एक प्रत्येक दिवसाचं प्रत्येक तासाचं मी नियोजन दिलेलं आहे, पण आपण काय करू, हळूहळू त्या नियोजनापर्यंत जाऊ. बघा, कंबाईनचा जर पेपर बघितला, पूर्वपरीक्षेचा पेपर बघितला तर आपल्याला माहिती आहे 100 क्वेश्चन्स असतात आणि 100 मार्काला असतात आणि हे आपल्याला एका तासाच्या मध्ये सोडवायचे असतात, 1 अवरमध्ये सोडवायचे असतात. ठीक आहे. आता हे एका तासामध्ये सोडवायचे आहेत, पण आपल्याला ते सोडवण्याच्या अगोदर त्याचे 7 टप्पे जे आहेत, 7 विषय जे आहेत, ते 7 विषय माहिती असणं गरजेचं आहे. बघा, आता एज्युकेट टू इंडिया ग्रुपचं मोबाईल ॲप्लिकेशन आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सेकंदामध्ये ठीक आहे, आपण मुद्द्यावरती येऊ पुन्हा, कारण ते मला सांगायचं राहिलं होतं की लिंक कुठे आहे वगैरे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि टेलिग्राम चॅनल पण आहे बघा एज्युकेट टू इंडिया ग्रुपचं, त्याची पण लिंक खाली दिलेली आहे. इव्हन दो कोर्सची पण लिंक दिलेली आहे, ते आपण चेक करू शकता तुम्ही. आता एकूण 7 विषयामध्ये इतिहास आहे, भूगोल आहे, अर्थशास्त्र आहे, राज्यशास्त्र आणि बरं का, एक लक्षात घ्या की टोटल 100 प्रश्न आहे आणि एका तासामध्ये ते सोडवायचे. समजलं ना, म्हणजे 60 मिनिटामध्ये 100 प्रश्न सोडवायचे. म्हणजे तुम्हाला म्हणजे तुमचं म्हणजे आकलन जे आहे, प्रश्न वाचवल्यानंतरचं आकलन ते खूप फास्ट पाहिजे. आलं का, समजते ना सेज? हो सर. हां, युट्यूबचा आवाज युट्यूबवर काय ते कशाचा आवाज वाढवायचा? युट्यूबवर दाखवता ना तुम्ही हे? हा, युट्यूबला दाखवतो. हा, मग युट्यूबचा जरा आवाज मोठा करा. बरं, करतो. करतो. नंतर विज्ञान विषय आहे, मॅथ्स आणि रिझनिंग आहे आणि करंट अफेअर आहे. असे टोटल एकूण 7 विषय आहेत. आता या 7 विषयांच्या मध्ये कुठला विषय सोडायचा का नाही, अभ्यास करत असताना सर्व विषयांना समान न्याय देऊन जायचं आहे. आता बऱ्यापैकी स्टुडंटना वाटतं की नाहीये मला अर्थशास्त्र समजत नाहीये तर अर्थशास्त्र मला सोडून द्यायचं आहे. तसं नाही करायचं. राज्यशास्त्रामधले कलम माझ्या लक्षात राहत नाहीये तर राज्यशास्त्र मला सोडायचं आहे, तर नाही तसं तुम्ही करू शकता.
किंवा मी आर्ट बॅकग्राऊंडचा आहे आणि मला विज्ञान आणि मॅथ्स रिझनिंग समजत नाही ते मला सोडून द्यायचं नाही आहे. सगळ्यांना एकत्रित घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे आणि पुढे गेल्यानंतरच आपल्याला 60च्या आसपास मार्क्स पाडायचा आहे असं एक टार्गेट ठरवा. तुमचं जे पद आहे, तुम्ही जे पद डिसाईड केलेलं आहे ना, त्या पदासाठी तुम्हाला मग ती PSI असेल, STA असेल किंवा असिस्टंट असेल 60 मार्क्स पाडायचेच आहेत. 60च्या वरती पाडायचे आहेत असं सांगा, स्वतःला सांगा आणि तशा पद्धतीने काय करायचं, अभ्यास करायचा आहे. बघितलं तर जे 100 जे मार्क्स असणार आहेत, 100 क्वेश्चन्स असणार आहेत ना, ते या 7 विषयांच्या मध्ये डिव्हायडेड आहेत. किती? 7 विषयांच्या मध्ये डिव्हायडेड आहेत. आता त्याच्यामधला जर आपण इतिहास हा विषय बघितला तर इतिहास विषयाला बराच असा काय तर प्रश्न विचारण्याचा एरिया खूप मोठा आहे. त्यामुळे इतिहास विषयाला एक स्मार्ट वेनं जायचं असेल तर मी तुम्हाला सुचवेन की पहिल्यांदा पाठीमागच्या प्रश्नपत्रिका बघा. पाठीमागच्या प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की भारताचा इतिहास जो आहे तो विचारत असताना 1857च्या उठावानंतरचा बऱ्यापैकी भारताचा इतिहास विचारलेला आहे. किंवा विचारत असताना बघा गव्हर्नर जनरल असतील, यांच्यावरती प्रश्न विचारलेले असतील. आता तुम्ही जर गव्हर्नर जनरल बघितले, मी म्हणेल की 1765 पासून 1947 पर्यंतचे गव्हर्नर जनरलचा व्यवस्थित जर तुम्ही अभ्यास केला तर बऱ्यापैकी तुमचा भारताच्या इतिहासाचा भाग जो आहे तो संपून जाऊ शकतो. त्यामुळे गव्हर्नर जनरल असेल, व्हॉइसरॉय असेल, तर यांना आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. त्याचबरोबर या भारताच्या इतिहासामध्ये बघा कायद्यांच्यावरती पण प्रश्न विचारतात. मग कायदे म्हटले तर बघितलं तर 1773 पासून 1947 पर्यंतचा जो कायदा होता बघा, भारत स्वातंत्र्याचा कायदा जो होता, तर इथंपर्यंतचे भरपूर कायदे आहेत. मग याच्यामधले मोजके कायदे कोणते, तर बऱ्याच वेळेला बघा 1935च्या कायद्यावरती प्रश्न विचारलेला आहे, 1919च्या कायद्यावरती प्रश्न विचारलेला आहे, 1909च्या कायद्यावरती प्रश्न विचारलेला आहे. त्याचबरोबर 1784चा पिट्स इंडिया ॲक्ट जो आहे त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. 1813चा कायदा आहे त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. 1833च्या कायद्यावरती प्रश्न विचारलेला आहेत. मग हे महत्त्वाचे कायदे आहेत, हे आपल्याला पहिल्यांदा करावेच लागणार आहेत. कुठून कळणार आहेत हे जे मी आता सांगितले, इथं जे 6 कायदे महत्त्वाचे लिहिलेले आहेत ना, यांना तुम्हाला व्यवस्थित करावंच लागणार आहे. बघा, म्हणजे भारताच्या इतिहासामधील एक ठराविक भाग जो आहे, गाभा जो आहे, हा कायद्यांच्या मार्फत आणि गव्हर्नर जनरलच्या मार्फत कंप्लीट होतो. त्यामुळे आपल्याला यांना टार्गेट करून कंप्लीट करायचं आहे. नंतर आहे महात्मा गांधीजींचा कार्यकाळ बघा भारताच्या इतिहासामध्ये. मग महात्मा गांधीजींचा जो कार्यकाळ आहे यांचा कार्यकाळ पण व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. 1915ला महात्मा गांधीजी भारतात आले, तिथून पासून ते 1948 पर्यंत गांधीजींच्या मृत्यूपर्यंत बघा त्यांचा कार्यकाळ खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे या कार्यकाळाला मिस नाही करायचं. यूट्यूबवरती व्हिडिओ पण मी बनवलेली आहे बघा, त्या व्हिडिओज पण तुम्ही बघू शकता. इतिहासावरती जवळ 30 व्हिडिओज आहेत, त्याची पण लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. किंवा विजय कदम हिस्ट्री जरी सर्च मारलं यूट्यूबवरती तर तुम्हाला इतिहासाच्या लेक्चर्स भेटून जातील. बघा, महाराष्ट्राचा इतिहास बघितला, 5 तासाची व्हिडिओ पण मी अपलोड केलेली आहे, 5 अवरची. ती पण तुम्ही व्हिडिओ बघू शकता. त्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी महाराष्ट्राचा इतिहास जो आहे, या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास यांना दोघांना पॅरलली घेऊन चला. आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये समाज सुधारकांना खूप महत्त्व आहे. समाज सुधारकांच्यावरती खूप असे प्रश्न विचारले जातात. म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये 1857 पासून पुढं, म्हणजे 1765 ते 1947 पर्यंत, आणि कायदे जे दिलेले आहेत 1935चा, 19चा, 1909चा, 1700चा, तर ह्या सगळ्या कायद्यांचा अभ्यास आणि महात्मा गांधीजींचं 1915 ते 1948 हे महत्वाचं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. येतं ना आवाज सगळ्यांना? हो येतोय. हा हो येतोय. हा. आता समाज सुधारक करायचे असतील तर मी म्हणेल की काही महत्त्वाचे टॉप असे 20च समाज सुधारक आहेत, ते समाज सुधारक करायला पाहिजेत. आता 20 समाज सुधारक जे आहेत, इम्पॉर्टंट समाज सुधारक आहेत, त्यांना जसं महात्मा ज्योतिबा फुले असतील, त्याचबरोबर सावित्रीबाई फुले असतील, रानडे असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्याचबरोबर राजर्षी शाहू महाराज असतील, तर यांच्यावरती प्रश्न येतात का, विचारले जातात, माहिती असणं गरजेचंच आहे. त्याचबरोबर काही असे समाज सुधारक जे आहेत की त्यांना पण प्रश्नांमध्ये घेतलं जातं, त्यांच्यावरती पण प्रश्न येतात, ते पण समाज सुधारक माहिती असणं गरजेचं आहे. नानाशंकर सेठ असतील, त्याचबरोबर चिपळूणकर असतील, त्याचबरोबर गोखले पण समाज सुधारकांच्या मध्ये येतात, गोखले असतील. तर असे जे समाज सुधारक आहेत त्यांना करायचं. मी कोर्समध्ये हे समाज सुधारक व्यवस्थित घेणार आहे. अजून त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत, लेक्चर्स व्हिडिओज ॲड करायचे आहेत, पंचायत राजच्या ॲड करत आहे, समाज सुधारकांच्या मी ॲड करणार आहे. आणखी महत्त्वाचे जे वाटतात ते मी ॲड करणारच आहेत बघा त्या कोर्समध्ये. बघा, त्यामुळे कोर्स खूप इम्पॉर्टंट आहे. बाकी तुम्ही स्वतः पण अभ्यास करायचा असेल तर स्वतः पण मी जे सांगतोय त्या पद्धतीने करत जावा. क्रांती
एक लक्षात घ्या की अभ्यास आपण म्हणजे युट्यूबला आपण ह्याच माणसाला फॉलो केलं पाहिजे असं काही नाहीये. तुम्ही अनअकॅडमी फॉलो करू शकता, विजय कदमांना करू शकता, त्यानंतर दीपस्तंभला फॉलो करू शकता, युनिक अकॅडमीचे देवा जाधवर सर आहेत. म्हणजे असं नाही की एक लक्षात घ्या की आपली गरज काय आहे, आपला विषय काय आहे. म्हणजे आपण आर्ट्सचा माणूस आहे म्हणजे आपलं सायन्स थोडं कच्चं असतं. म्हणजे आपण सायन्स असेल तर आर्ट्स थोडं कच्चं असतंय. म्हणजे ह्या पद्धतीने आपण स्वतःच्या स्वयं नोट्स आपण बनवल्या पाहिजेत. म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर इथं PYQP लिहिलंय बघा. सगळ्यात महत्वाचं दोनच पद्धत आहेत फक्त, अभ्यासक्रम अकॉर्डिंग टू सिलेबस स्टडी आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. हे महत्वाचं आहे. क्रांतिकारक संघटना ज्या आहेत, क्रांतिकारक संघटना पण खूप इम्पॉर्टंट आहेत, त्यांचे महत्त्वाचे क्रांतिकारक असतील. मग महाराष्ट्रातील महत्त्वाचे क्रांतिकारक आहेत उमाजी नाईक असतील, त्याचबरोबर आणखी भरपूर क्रांतिकारक याच्यामध्ये येत आहेत. तर या क्रांतिकारकांना आपल्याला करायचं आहे. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव असतील, चंद्रशेखर आझाद असतील, जे भारताच्या इतिहासामध्ये येणार आहेत. तर या क्रांतिकारकांना पण करावंच लागणार आहे. आणि हे सगळं आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या आधारावरती कळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, इतिहासाचा हा सगळ्याचा तुमचा अभ्यास झाल्यानंतर किंवा हे करत असताना तुम्ही काय करायचं आहे, तर कमीत कमी 500 प्रॅक्टिस क्वेश्चन जे आहेत ते सोडवायचे आहेत आणि त्याचं ॲनालिसिस करायचं आहे. ॲनालिसिस करणं म्हणजे काय की बघा, एखादा प्रश्न विचारला गेलेला असेल आणि त्या प्रश्नामध्ये 4 पर्याय दिलेले असतील. तर एक 6 प्रश्न आहे, त्याचे 4 पर्याय आहेत. तर त्या 4 पर्यायांना फोडून बघायचं किंवा या 4 पर्यायामध्ये पर्याय हा, पर्याय दुसरा, पर्याय तिसरा आणि पर्याय चौथा दिलेला आहे. तर हे दुसरा पर्याय त्याचं उत्तर असणार आहे, पण पहिला, तिसरा आणि चौथा यांना सोडायचं नाहीये. आता दुसरं त्याचं उत्तर आहे, तर पहिला, तिसरा आणि चौथा जो आहे ना, त्या पर्यायांचा प्रश्न कोणता असू शकतो हा आपण विचार केला पाहिजे. म्हणजे आपली भविष्यातली तयारी होती. म्हणजे 500 प्रत्येक विषयातलं 500 क्वेश्चनचं प्रॅक्टिस विथ अनालिसिस तुम्ही केलं पाहिजे. अनालिसिस म्हणजे काय की एका प्रश्नामध्ये 4 पर्याय असतात, 4 पर्यायामध्ये एक उत्तर असतं, पण राहिलेले 3 पर्याय जे आहेत तर त्या पर्यायाचे प्रश्न कोणते असू शकतात ह्याचा अभ्यास केला की तुमचा बरोबर अभ्यास होतो. यांचं प्रॉपर विश्लेषण करायचं. म्हणजे खालीलपैकी एखाद्या समाजसुधारकांच्या बाबतीमध्ये माहिती दिली असेल आणि उत्तर त्याचं आपण लिहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पर्यायामध्ये राजर्षी शाहू महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, त्याचबरोबर आणखी कोणी असू शकतं. मग त्यांच्याविषयी आपल्याला थोडं जाऊन चेक करायचं आहे, ॲनालिसिस करायचं आहे, त्यांच्याविषयी वाचायचं आहे. यालाच काय म्हणतो आपण, विश्लेषण. त्या प्रश्नाचं केलेलं विश्लेषण. असे कमीत कमी 500 क्वेश्चन सोडवा आणि जास्तीत जास्त तुम्हाला वाटेल तेवढे प्रश्न सोडवू शकता. आता जसं इतिहासासाठी मी 500 म्हणत आहे, तसं भूगोलसाठी पण तुम्ही 500 क्वेश्चन सोडवा कमीत कमी. त्याचबरोबर अर्थशास्त्रासाठी पण 500 क्वेश्चन सोडवा, राज्यशास्त्रासाठी 500 क्वेश्चन सोडवा. अर्थशास्त्र राज्यशास्त्राच्या बाबतीमध्ये ऑलरेडी व्हिडिओ लेक्चर सिरीज माझ्या यूट्यूबवरती आहेत. त्या यूट्यूबवरील ज्या व्हिडिओ लेक्चर सिरीज ज्या आहेत ना, त्या सर्वच्या सर्व तुम्ही बघू शकता. बराच फायदा बऱ्याच विद्यार्थ्यांना झालेला आहे आणि तुम्हाला पण होऊ शकतो. ठीक आहे, हे जर थोडे इतिहासाचा मी आढावा इथं देण्यात आलेला आहे. तसा मी भूगोलचा दिला तर भूगोलमध्ये बघा, पाठीमागच्या प्रश्नपत्रिका मी बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की महाराष्ट्राचा भूगोल जो आहे याच्यावरती जास्त प्रश्न येतात. 2 नंबरला भारताचा भूगोल आणि जगाच्या भूगोलवरती थोडे कमी प्रश्न येतात. साधारणतः भूगोलवरती प्रश्न जे असतात ते 15 क्वेश्चन्स असतात बघा, आणि 15 क्वेश्चनमध्ये महाराष्ट्राच्या भूगोलावरती जास्त प्रश्न येतात. मग महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल या दोघांना एकत्रित करायचा आहे. आणि जगाचा भूगोल करत असताना तुम्हाला काय करायचं आहे की जगाच्या बघा वनांच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारला जातो. वनं वगैरे कुठं वनं आहेत, जसं टुंड्रा वगैरे विचारलं जाऊ शकतं. तर या वनांच्या बाबतीत थोडक्यात आढावा. त्याचबरोबर जे हवामान पद्धत जे देण्यात आलेली आहे त्याच्याविषयी थोडक्यात आढावा, थोडक्यात माहिती. हे कुठून कळणार आहे, पाठीमागच्या प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर. जनरली बघा हे टॉपिक्स मी घेतलेले आहे. जसं नद्यांच्यावरती प्रश्न विचारतात, हवामान कशा प्रकारे आहे त्याच्यावरती प्रश्न विचारतात, मृदा मातीवरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारले आहेत, वनांच्यावरती प्रश्न विचारले जातात, पिकांच्यावरती प्रश्न विचारले जातात, प्राणी कोणत्या भागामध्ये त्याच्या संदर्भात प्रश्न असू शकतो, आदिवासी जमाती जे आहेत कोणत्या भागामध्ये कोणत्या आदिवासी जमाती आहेत हे विचारलं जाऊ शकतं. सो हे जे आहेत हे बेसिक जे आहेत हे आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचा नकाशा बघा, महाराष्ट्राचा नकाशा बघा. त्याचबरोबर खनिजे वगैरे कुठे सापडतात महाराष्ट्राच्या नकाशामध्ये, हे खनिजे बघा. हे जे आहेत ना हे बेसिक विचारले जातात, यांना आपल्याला भूगोलमध्ये करावंच लागणार आहे. थोडक्यात भूगोलचा अभ्यास करत असताना जो प्राकृतिक भूगोल आहे ना
या प्राकृतिक भूगोलला एकदम चाळून काढायचा आहे. आणि सामाजिक भूगोल जो असतो, सोशल जॉग्राफी जो आहे, या सोशल जॉग्राफीमध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन जे राहतात ते कशावरती राहतात, व जन्म मृत्यू दर असेल, म्हणजे थोडक्यात लोकसंख्येवरती प्रश्न राहतात. मग भूगोलची जे लोकसंख्येचा टॉपिक आहे, या भूगोलच्या लोकसंख्येच्या टॉपिकला काय करायचं आहे तर इकॉनॉमिक्स बरोबर रिलेट करून आपल्याला कंप्लीट करायचं आहे बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्समध्ये हे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, यांना अजिबात मिस करायचं नाही. याच्यावरती प्रश्न विचारतातच, चलनवाढीवरती प्रश्न विचारतात, योजनांच्यावरती प्रश्न विचारला जातो बघा. करंटच्या योजना ज्या असतात, ज्या अर्थशास्त्राला धरून असतात, जनरली अर्थशास्त्र जो आहे तो करंट रिलेटेड जास्तीत जास्त क्वेश्चन येतात बघा. दारिद्र्यावरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत. दारिद्र्याच्या वेगवेगळ्या समित्या बसवलेल्या होत्या, त्या समित्यांच्या मार्फत जो रिपोर्ट देण्यात आला होता, रिपोर्टवरती पण प्रश्न विचारलेले आहेत. एक लक्षात घ्या की जॉग्राफीचा महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल हे महत्वाचं आहे. तसं अर्थशास्त्रामध्ये करंट नॉलेज असते ना, की चलनवाढ, योजना, दारिद्र्य, रिपोर्ट्स, बँकिंग, RBI, 5 year प्लॅन, ह्यांना खूप महत्व आहे. ह्यांचा अभ्यास केला पाहिजे. महत्त्वाचे रिपोर्ट्स विचारले जातात बघा. बँकिंग सेक्टरवरती प्रश्न विचारले जातात, जसं की अनुसूचित बँका म्हणजे शेड्यूल बँक असतील, त्याचबरोबर नॉन शेड्यूल बँक्स असतील तर त्या कशाला म्हटलं जातं, त्याचे रूल्स रेग्युलेशन्स काय आहेत. RBI प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर 5 year प्लॅनवरती पण बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत. याच्या संदर्भात मग नीती आयोगावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं करंट रिलेटेड माहिती असणं गरजेचं आहे. बेरोजगारी जे आहेत, बेरोजगारीचे प्रकार काय आहेत, बेरोजगारी वाढण्याची कारणं काय आहेत वगैरे वगैरे. आता नीती आयोग म्हणजे काय, नीती आयोगाचा लॉंग फॉर्म काय आहे, नीती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहे, म्हणजे त्यांनी पंचवार्षिक योजना हे बंद करून नीती आयोग आणलेला आहे भाजप सरकारने. पण ते नीती आयोगाबद्दल 100% प्रश्न ह्या येणाऱ्या परीक्षांमध्ये असणार आहे. याच्यावरती पण प्रश्न विचारतात. सगळ्यात महत्त्वाचं लोकसंख्येवरती पण प्रश्न विचारतात. सो अर्थशास्त्राला करत असताना मी अर्थशास्त्राला पण तुम्हाला सजेस्ट करेल की एक म्हणजे कोणतंही एक पुस्तक कोळंबे सरांचं वाचलं तरी चालेल. त्याच्याबरोबर माझ्या ज्या व्हिडिओज आहेत, एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुपच्या व्हिडिओज आहेत, त्या सर्व व्हिडिओज यूट्यूबवरती बघा. यूट्यूबवरती जर बघत असताना त्रास होत असेल, सारखी ॲडव्हर्टाईज येत असेल तर ॲप्लिकेशनमध्ये जावा एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुपच्या. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची जाहिरात येत नाही, फ्रीमध्ये व्हिडिओ आहेत. त्या व्हिडिओ सर्वच्या सर्व तुम्ही अर्थशास्त्राच्या, राज्यशास्त्राच्या बघू शकता. ठीक आहे. टेलिग्राम चॅनल आहे एज्युकेट टू इंडिया ग्रुप, किंवा त्यांचं ॲप्लिकेशन पण आहे, ते डाउनलोड करून घ्या. एक लक्षात घ्या की कुठून अभ्यास करतोय आपण ते महत्वाचं नसून आपण किती अभ्यास करतोय ना आपल्याला यश कसं मिळणार हे महत्वाचं. नेक्स्ट जे आहे ते विज्ञानाच्या बाबतीमध्ये. विज्ञानावरती पण साधारणतः 15 क्वेश्चन राहतात. याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्न जे आहे ते बायोलॉजीवरती विचारले जातात. मी म्हणेल की बायोलॉजीला मी 60% वेटेज देईल आणि फिजिक्सला 20% देईल आणि केमिस्ट्रीला 20% देईल. बायोलॉजीमध्ये पण 60% वेटेज जी बायोलॉजीला देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये अन्नशास्त्र असेल, प्लांट असेल, म्हणजे याला आपण काय म्हणतो तर झुलॉजी असेल, प्लांटच्या बाबतीमध्ये पण बरेच प्रश्न विचारले जातात बघा. तर याच्या बॉटनीच्या बाबतीमध्ये मी म्हणेल की बॉटनीवरती म्हणून प्रश्न असतात. सो बॉटनी, झुलॉजी आणि अन्नशास्त्र यांना थोडं पहिल्यांदा प्रायोरिटी देऊन कंप्लीट करायचं आहे. नंतर फिजिक्समध्ये पण काही बेसिक टर्म्स असतात, न्यूटनचे लॉ असतील त्याच्या संदर्भात विचारलं जाऊ शकतं. किंवा लाईटवरती पण प्रश्न विचारतात बघा. लाईटचं स्पीड वगैरे असेल किंवा फोकल लेंथ वगैरे आहेत, या आपल्या लेन्सच्या बाबतीमध्ये पण प्रश्न विचारतात. सो त्याच्यावरती पण आपल्याला फोकस करायचा आहे. फोकल लेंथवरती फोकस करायचं अजिबात. आणि हे सगळं करत असताना तुम्हाला वाटत असेल बाबा हे लईच जास्तच दिसतंय, नाही, कमी आहे आणि याला कमी आहे अशा पद्धतीनंच घ्यायचं आणि जेवढं वाटतंय, जेवढं मोजकंच आहे तेवढंच करत पुढं जायचं आहे बघा. ठीक आहे. नेक्स्ट जे आहे ते राज्यशास्त्र. राज्यशास्त्राच्या मध्ये घटनेची सुरुवात. मी म्हणेल की या राज्यशास्त्राला करत असताना कोळंबे सरांचं पुस्तक किंवा के सागरचं पण वापरू शकता. के सागरचं पुस्तक आहे. वेळ असेल तर हे पूर्ण पुस्तकाने हे पण पुस्तक बेस्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या सर्व व्हिडिओज जे आहेत, या व्हिडिओ लेक्चर्सना तुम्ही काय करू शकता तर बघू शकता बघा. ही सगळी पुस्तकं, सगळ्यांनी चांगली पुस्तकं लिहिलेली आहेत, चांगली पुस्तकं पण आहेत. फक्त तुमच्याकडे वेळ कसा आहे त्या आधारावरती तुम्ही ते पुस्तक निवडू शकता. त्यातले पण महत्त्वाचे घटक मी सांगितलेले बघा. कलम सुरुवातीची जे घटनेची सुरुवात कशी झाली, 1 पासून 51 पर्यंतची कलम. संसदेवरती जास्त भर द्या. संसद म्हणजे संपूर्ण राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळ असेल, पंतप्रधान असेल, उपपंतप्रधान असेल, संसदेचे कामकाज कसं चालतं. त्याचबरोबर तुमचा जो अटर्नी जनरल ऑफ इंडिया जो आहे, म्हणजे महान्यायवादी वगैरे, हे सगळे येतात संसदेमध्ये. सगळ्यांना एकत्रित घेतलेले आहेत. राज्य विधिमंडळामध्ये राज्यपाल असतील, त्याचबरोबर जे मुख्यमंत्री असतील, राज्य विधिमंडळ असेल, सर्व याच्यामध्ये घेतलेलं आहे. नंतर सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय यांना पण व्यवस्थित करायचं आहे. आणि मग काही कॅग असेल, UPSC असेल, निवडणूक आयोग असेल, हे खूप महत्त्वाचे आणि इम्पॉर्टंट राज्यशास्त्रामधील घटक आहेत. तर यांना स्किप करायचं नाही, यांना करावंच लागणार आहे बघा.
त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तो आहे पंचायत राजचा भाग. पंचायत राजवरती पण 2 ते 3 क्वेश्चन असतात. मी माझ्या नोट्स आहेत एज्युकेट इंडिया ग्रुपच्या ॲप्लिकेशनवरती, तेवढ्या नोट्स जरी घेतल्या व्यवस्थित वाचल्या 1-2 दिवसामध्ये वाचून काढू शकता त्या नोट्स. याच्यामध्ये 73 नंबरची घटना दुरुस्ती आहे, ग्रामपंचायत आहे, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडल असेल. तर याच्यावरती प्रश्न येतात, हे आपल्याला करायचं आहे. ग्रामपंचायतीची ऐच्छिक कामं काय आहेत, त्याचबरोबर मॅन्डेटरी कामं कोणती कोणती आहेत. पंचायत समितीची पण सेम असतील. ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक असेल, सरपंचाच्या बाबतीमध्ये काय विचारलं जाऊ शकतं. त्याचबरोबर सदस्य जे आहेत वार्डच्या बाबतीमध्ये विचारलं जाऊ शकतं. पंचायत समितीच्या बाबतीमध्ये BDO असेल, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, त्याला गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी असतील, विस्तार अधिकारी असेल. राजकीय स्वरूपाचं बघितलं तर त्याच्यामध्ये पंचायत समितीचा सभापती असेल, उपसभापती असेल, सदस्य असेल, त्यांची पात्रता वगैरे काय आहे. जिल्हा परिषदेच्या बाबतीमध्ये सेम आहे. हे जे आहे ते 73 नंबरची घटना दुरुस्तीमध्ये येत आहे आणि इथून जे आहे ते 74 नंबरच्या घटना दुरुस्तीमध्ये येत आहे. तर या सगळ्यांना आपल्याला व्यवस्थित करायचं आहे, यांच्यावरती फोकस करायचा आहे. बी स्मार्ट पद्धतीनं जायचं आहे बघा. नंतर आहे मॅथ्स अँड रिझनिंग. मॅथ्स अँड रिझनिंगसाठी मी तुम्हाला फक्त एकच सांगेन, प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये ज्या टॉपिकवरती जास्त भर दिला होता, ज्या घटकांच्यावरती जास्त भर दिला होता, तेच घटक टार्गेट करायचे आणि कंप्लीट करायचे. मिसिंग नंबरवरती क्वेश्चन येतात, नंबर मिसिंग असेल. त्याचबरोबर मिररवरती क्वेश्चन येतात, मिरर इमेज असेल, त्याच्यावरती प्रश्न येतात ना रिझनिंगमध्ये, ते करायचं आहे. क्लॉक घड्याळावरती प्रश्न येतात का, येतात, त्यामुळे ते करायचं आहे. घन जे असतात बघा, क्यूब वगैरे आहेत, क्यूबवरती प्रश्न येतात का, तर क्यूब कंप्लीट करायचं, व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. मॅथ्समध्ये बघाल तर मी म्हणेल की टाईम अँड वर्कवरती प्रश्न येतात, सोपे प्रश्न असतात टाईम अँड वर्कवरती, तर हे करायचे आहेत. मी त्या कोर्समध्ये पण आणखी याच्यावरती व्हिडिओज अपलोड करणार आहे बघा, जो स्पेशल कंबाईनचा कोर्स आहे त्याच्यामध्ये. सो तो कोर्स तुम्ही परचेस करू शकता. 900 रुपयाचा तर कोर्स आहे, पण सगळ्या विषयांचे प्रॉपर रिव्हिजन पण होत आहे बघा. त्याचबरोबर करंट अफेअरच्या बाबतीमध्ये एक लक्षात ठेवा, करंट अफेअर करत असताना जानेवारी 2021 ते जानेवारी 2022 पर्यंतचे करंट अफेअर करायचं आहे. हे यावर्षी झालं, तर पुढल्या वर्षीचा जो कोण अभ्यास करत असेल तर त्यानं काय करायचं आहे. एक लक्षात घ्या की लास्ट 1 इयर ओनली म्हटलं इथं, तर एका वर्षाचंच करंट अफेअर्स वाचायचं. खूप पण जुनं वाचण्यात एनर्जी वेस्ट करायची नाही. ज्या वेळेला परीक्षा असणार आहे त्या परीक्षेच्या अगोदरचा जो महिना आहे, मी म्हणले की फेबला तुमची परीक्षा असेल, त्याच्या अगोदरचा महिना कोणता आहे, तर त्याच्या अगोदरचा जानेवारी आहे. मग या जानेवारीच्या पाठीमागची जानेवारी जी आहे, त्या जानेवारीपासून या जानेवारीपर्यंत एका वर्षाचंच करंट अफेअर करायचं आहे. ओनली 1 इयर करंट अफेअरवरती फोकस करायचा आहे. कुठल्याही परीक्षेची तुम्ही तयारी करत असताना तुम्हाला एका वर्षाचं करंट अफेअर करायचं आहे. आणि करंट अफेअर पण मोजक्या पद्धतीने, कशा पद्धतीने करायचं, पाठीमागच्या प्रश्नपत्रिका बघायच्या बघा. स्पोर्टवरती प्रश्न विचारतात का, स्पोर्टवरती प्रश्न विचारतात, मग स्पोर्ट करायचं आहे. कोणते कोणते अवॉर्ड दिलेले आहेत, अवॉर्डवरती प्रश्न विचारतात का, तर अवॉर्ड करायचे आहेत. करंट अफेअरचा अभ्यास करत असताना तुम्ही थोडं GS जो आहे, म्हणजे इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, जनरली तुम्ही अर्थशास्त्र राज्यशास्त्राला रिलेट करून तुम्ही करंट अफेअर केलं तर तुमचं ते दोन्ही विषय पण कंप्लीट होणार आहेत आणि त्याचबरोबर करंट अफेअर पण कंप्लीट होणार आहे. आता मी डेली प्लॅनिंग कसं असावं ते मी तुम्हाला सांगत आहे बघा. परीक्षेच्या अगोदर तुम्हाला मी म्हणेल की तुम्ही दररोज 10 तास अभ्यास करा ना, मी म्हणेल की 10 तास करत असताना एक प्रॉपर शेड्यूल पद्धतीने, हे खूप महत्वाचं आहे. डेली स्टडी प्लॅनिंग म्हणजे आपण कुठं मागं राहतो, तर दररोज अभ्यास किती तास केला पाहिजे, कसा केला पाहिजे, नेमकं टाइम टेबल कसं केलं पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. जावा. तुम्ही 1 वर्ष तुमच्याकडे असेल तर 6 तास अभ्यास करा, तुमच्याकडे 6 महिने असतील तर 8 तास करा, 4 महिने असतील तर 10 तास करा, 4 महिने तर एकदम जीव तोडून अभ्यास करायचा आहे. हे बघा, अभ्यास करून कोण काय मरत नाहीये, अभ्यास करून कोण काय वेडा होत नाहीये, त्यामुळे अभ्यास करायला अजिबात मागं सरकायचं नाही. त्यामुळे 10 तासाच्या अभ्यासाच्या नियोजनाला कसं डिव्हाइड करायचं आहे बघा. एक म्हणजे 2 तास करंट अफेअरला द्या, निवांत द्या 2 तास. याच्यामध्ये तुम्ही एकतर वार्षिकी एखादं मॅगझिन असेल तर ते वाचा. पाठीमागच्या प्रश्नपत्रिका बघायच्या बघा. स्पोर्टवरती प्रश्न विचारतात का, स्पोर्टवरती प्रश्न विचारतात, मग स्पोर्ट करायचे आहे. कोणते कोणते अवॉर्ड दिलेले आहेत, अवॉर्डवरती प्रश्न विचारतात का, तर अवॉर्ड करायचे आहेत. एक मिनिट रिपीट. इयर करंट अफेअरवरती फोकस करायचा आहे. कुठल्याही परीक्षेची तुम्ही तयारी करत असताना तुम्हाला एका वर्षाचं करंट अफेअर करायचं आहे. आणि करंट अफेअर पण मोजक्या पद्धतीने, कशा पद्धतीने करायचं, पाठीमागच्या प्रश्नपत्रिका बघायच्या बघा. स्पोर्टवरती प्रश्न विचारतात का, स्पोर्टवरती प्रश्न विचारतात, मग स्पोर्ट करायचे आहे. कोणते कोणते अवॉर्ड दिलेले आहेत, अवॉर्डवरती प्रश्न विचारतात का, तर अवॉर्ड करायचे आहेत. करंट अफेअरचा अभ्यास करत असताना तुम्ही थोडं GS जो आहे, म्हणजे इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, जनरली तुम्ही अर्थशास्त्र राज्यशास्त्राला रिलेट करून तुम्ही करंट अफेअर केलं तर तुमचं ते दोन्ही विषय पण कंप्लीट होणार आहेत आणि त्याचबरोबर
करंट अफेअर पण कंप्लीट होणार आहे. आता मी डेली प्लॅनिंग कसं असावं ते मी तुम्हाला सांगत आहे. बघा, परीक्षेच्या अगोदर तुम्हाला मी म्हणेल की तुम्ही दररोज 10 तास अभ्यास करा ना. मी म्हणेल की 10 तास करत असताना एक प्रॉपर शेड्यूल पद्धतीने जावा. तुम्ही 1 वर्ष तुमच्याकडे असेल तर 6 तास अभ्यास करा, तुमच्याकडे 6 महिने असतील तर 8 तास करा, 4 महिने असतील तर 10 तास करा, 4 महिने तर एकदम जीव तोडून अभ्यास करायचा आहे. हे बघा, अभ्यास करून कोण काय मरत नाही आहे, अभ्यास करून कोण काय वेडा होत नाही आहे. त्यामुळे अभ्यास करायला अजिबात मागं सरकायचं नाही. त्यामुळे 10 तासाच्या अभ्यासाच्या नियोजनाला कसं डिव्हाइड करायचं आहे बघा. एक म्हणजे 2 तास करंट अफेअरला द्या, निवांत द्या 2 तास. याच्यामध्ये तुम्ही एकतर वार्षिकी एखादं मॅगझिन असेल तर ते वाचा किंवा मंथली मॅगझिन असेल तर ते वाचा. आता हे करत असताना करंट अफेअर एका ठराविक कार्यकाळानंतर संपलं, जस्ट रिव्हिजन करायचं आहे, अंडरलाईन करायचं आणि जस्ट रिव्हिजन करत जायचं. नंतर 3 तासाचा एखादा विषय घ्या आणि 3 तासाचा दुसरा विषय घ्या. म्हणजे हे दोन्ही विषय वेगवेगळे का असावे तर बोर होऊ नये याच्यासाठी आहे बघा. आणि 3 तास सफिशियंट आहेत. आता 3 तासामध्ये तुम्ही काय करा, 2 तास वाचा किंवा 2.5 तास वाचा आणि 50 क्वेश्चन त्याच्यावरचे सोडवा. जस्ट चेक करा की बाबा जे वाचले, उदाहरणार्थ मी गव्हर्नर जनरल वाचले, 2 दिवस झाले गव्हर्नर जनरल वाचत आहे इतिहासामधलं, तर गव्हर्नर जनरल वाचल्यानंतर त्याच्यावरचे प्रश्न सोडवा. सिंपल. इतिहासाबरोबर तुम्ही दुसरा जो विषय असणार आहे पॅरलली, त्याला घेत असताना राज्यशास्त्र घ्या. इतिहास आणि राज्यशास्त्राचा एकत्रित अभ्यास करा, अर्थशास्त्र भूगोलचा एकत्रित अभ्यास करा किंवा अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्राचा एकत्रित अभ्यास करा, इतिहास आणि भूगोलचा एकत्रित अभ्यास करा. असं पण करू शकता, असं पण करू शकता. फक्त पॅरलली विषय असे असावे की एकमेकांना त्याची जोड असावी. राहिला सायन्स हा विषय सेपरेट घ्या आणि त्याच्याबरोबर हे पुढचे विषय झाल्यानंतर ना त्याची रिव्हिजन घ्या. आता याच्यामध्ये तुम्ही चेंज करू शकता का? डेफिनेटली चेंज करू शकता. तुम्हाला समजा सायन्स सोपा वाटत असेल तर सायन्सला घ्या आणि सायन्सला टार्गेट करून सायन्सला कंप्लीट करा. सिंपल. आता राहिला मॅथ्स अँड रिझनिंगला पण दररोज 2 तास द्या. का द्या म्हणतोय मी? कारण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जास्तीत जास्त मॅथ्स अँड रिझनिंगचा प्रॅक्टिस करा. पेन जास्त उचलू नका, पेनचा जास्त वापर करू नका. जास्तीत जास्त डोक्यामध्येच कॅल्क्युलेशन करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून काय होईल की तुमचं फंक्शनिंग, ब्रेन फंक्शनिंग जे आहे त्या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून ॲक्टिव्हली वर्क करेल. आणि ह्याची जर सवय लागली तर ॲटोमॅटिक काय होणार आहे तर तुम्ही प्रश्न बघितल्यानंतर त्याचं उत्तर तुम्ही पटकन डोक्यामध्ये कॅल्क्युलेट करून सोडवणार आहात. आणि सगळ्यात महत्त्वाचा इम्पॉर्टंट नोटचा मुद्दा जो आहे, शेवटचे 15 दिवस जे असणार परीक्षेच्या अगोदरचे, याच्यामध्ये फक्त रिव्हिजन करा. कोणतंही नवीन पुस्तक वाचू नका, नवीन टॉपिक वाचू नका, नवीन एखादा मुद्दा आला, एखाद्या मित्रानं सांगितलं तरी तो मुद्दा वाचू नका. फक्त आणि फक्त काय करा, रिव्हिजनवरती जास्तीत जास्त फोकस द्या. तर अशा प्रकारे तुम्ही काय करा, हे एक आयडियल मी दिलेलं प्लॅनिंग आहे, या आयडियल प्लॅनिंगला इम्प्लिमेंट करा. एक्झॅक्टली तुम्हाला जो पाहिजे तो रिझल्ट भेटणार. आणि मला माहिती आहे तुम्ही जर प्रॉपर पद्धतीनं अभ्यास करत असाल, कॉन्फिडंट असाल, तर तुम्ही येणारी परीक्षा जी आहे ती क्रॅक नक्कीच करणार आहात मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, मी तर थांबतो. बाकी एज्युकेट टू इंडिया ग्रुपचं ॲप्लिकेशन लिंक खाली दिलेलं आहे, ॲप्लिकेशन डाउनलोड करा. हां, तर या ठिकाणी आपण यूट्यूबचा व्हिडिओ आपण पाहिला, तर आपल्याला नेमकं काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, हे सर्व गोष्टी आपल्याला समजलेल्या आहेत. समजल्या ना सेजल? हो सर, समजलं. हां, तर आजचं आपण व्याख्यान इथं थांबवतोय बरं का. हा चालेल. पहिल्या दिवशी आपल्याला ओव्हरडोस नकोय. हो त्यामुळं हो. एक लक्षात घ्या की आता एक दिवसाड आपलं होणार आहे, म्हणजे परवा दिवशी आपलं परतही असंच, पण यूट्यूबचा आधार घेऊन असणार आहे. पण आपण मॅक्सिमम तुमच्या कन्सेप्ट कशा क्लिअर होतील याकडे आपण लक्ष देणार आहोत. त्यामुळं सर्वांनी आपले रिप्लाय जे आहेत ते ग्रुपला द्या किंवा मला वैयक्तिक द्या. काय अडचण असेल तर मला वैयक्तिक विचारा, ग्रुपला वर विचारा. आणि आजचं लेक्चर कसं झालं काय ते मला तुम्ही सांगून द्या नंतर ह्याच्या व्हॉट्सअपवर. आपला फीडबॅक महत्त्वाचा असतोय. फीडबॅकमुळे छान होता लेक्चर आजचा, समजलं. हां 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 फ्युचरमध्ये आपल्याला अजून इम्प्रूव्हमेंट करू शकतो आपण. हे करा. चलो, ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर ऑल स्टुडंट्स. थँक्यू सर.